नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण डेटा वेअरहाऊस बद्दल भरपूर गोष्टी थेरॉटिकली बघितल्या. आता आपल्याला वेळ आली आहे काही प्रॅक्टिकल करण्याची. आता आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मायक्रोसॉफ्टचे जे टूल्स आहे एसक्यूएल सर्व्हर इंटिग्रेशन सर्व्हिसेस हे डाउनलोड करून ते इन्स्टॉल करणार आहोत आणि व्हिज्युअल स्टुडिओ हा अजून एक टूल आहे जे आपल्याला गरजेचं आहे ते डाउनलोड करणार आणि इन्स्टॉल करणार. आणि मग त्यानंतर आपण हे इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपण प्रॅक्टिकल करणार आहे जिथे आपल्याला डेटा एक्सट्रॅक्शन म्हणजे जे ETL म्हणतो, एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफॉर्म लोड. तर त्यातल्या दोन स्टेप्स आज आपण बघणार आहोत, एक्स्ट्रॅक्ट आणि लोड. म्हणजे डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा एक फॅट फाईलमधून आणि तो एसक्यूएल सर्व्हरच्या डेटाबेसमध्ये लोड करायचा. तर ह्या गोष्टी आपण आज प्रॅक्टिकली करणार आहोत. हे झाल्यानंतर आपण काही थेरॉटिकल कन्सेप्ट अजून बघणार आहेत जिथे आपल्याला डायमेन्शनल मॉडेलिंग काय आहे, फॅक्ट टेबल्स काय आहे, डायमेन्शन्स काय आहे आणि त्यानंतर स्टार स्कीमा काय आहे, स्नोफ्लेक स्कीमा काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपण थेरॉटिकली विथ एक्झाम्पल बघणार आहोत जिथे तुमच्या ह्या कन्सेप्ट एकदम क्लिअर होतील असं मला खात्री आहे. आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला अजून पुढचे प्रॅक्टिकल करण्यासाठी ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या शिकणं गरजेचं आहे. त्यासाठी डेटा इंजिनिअरिंग ही जी कन्सेप्ट आहे आपल्याला आतापर्यंत आपण जे काही डेटा अनालिटिक्स किंवा डेटा रिपोर्टिंग साईडला जे बघितलं, परंतु आपल्याला आता बॅक साईडला थोडं डेटा इंजिनिअरिंग हे बघणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ह्या सर्व गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि मला खात्री आहे की मी जे काही कन्सेप्ट घेत आहे त्या तुम्हाला नक्कीच समजतील. तर तुम्ही मला नक्की फॉलो करा. मी जे काही स्टेप सांगतोय ते नक्की तुम्ही तुमच्या सिस्टमवरती इम्प्लिमेंट करा जेणेकरून तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिकल करू शकतात ह्या सर्व गोष्टी आणि तुम्हाला हे स्किल चांगल्या पद्धतीने जमू शकेल. तर चला तर मग सुरुवात करूया. चला तर आपल्याला SSIS प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यासाठी काय काय टूल्स लागणार आहेत ते आत्ता आपण डाउनलोड करून इन्स्टॉल करूया जेणेकरून तुम्हाला स्वतःहून तुमच्या सिस्टमवरती असे काही प्रोग्राम्स लिहिता येईल जेणेकरून तुम्ही ETLचे जे काही ऑपरेशन्स आहे आपण जे करणार आहोत ते आपल्याला स्वतः प्रॅक्टिस करता येईल. त्यासाठी आपल्याला ही व्हिज्युअल स्टुडिओ एक टूल लागणार आहे, दोन टूल लागणार आहे, एक व्हिज्युअल स्टुडिओ आणि एक SQL सर्व्हर इंटिग्रेशन सर्व्हिसेस. तर वन बाय वन आपण दोन्ही डाउनलोड करूया. तर व्हिज्युअल स्टुडिओ हे टूल जे आहे त्यात आपण .NET आणि C++ डेव्हलपर बऱ्याचशा गोष्टी करू शकतो, पायथन लिहू शकतो, बऱ्याचशा डेटा वेअरहाऊसिंग प्रोजेक्ट्स वगैरे करू शकतो वगैरे. परंतु आपल्याला आता सध्या 3 एडिशन्स असतात इथं, कम्युनिटी, प्रोफेशनल आणि एंटरप्राइज. आपल्याला ते जे फ्री आहे आणि आपण इंडिव्हिज्युअल डेव्हलपर म्हणून जे काम करू शकतो त्यासाठी आपल्याला हे कम्युनिटी एडिशन आहे ते आपण करू शकतो आणि त्यासाठी हे डाउनलोड करायचं आहे. काही वेळात हे डाउनलोड झालेलं आहे, याला फक्त मी डबल क्लिक करतो आणि मग हे .exe फाईल असल्यामुळं व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉलरची एक स्क्रीन येईल ज्याच्यात आपल्याला इथं ऑप्शन येईल, याच्यात काही ऑप्शन्स आहे ते फक्त कंटिन्यू करायचं आहे आणि यात आता ते परत डाउनलोड करेल जे काही सॉफ्टवेअर लागणार आहे किंवा ज्या काही फाईल्स लागणार आहे ते डाउनलोड करेल. एक काही सेकंदात ते डाउनलोड होईल आणि त्यानंतर इन्स्टॉलेशनची प्रोसेस चालू होईल. आता आपल्याकडे इन्स्टॉलर ओपन झालेला आहे. इन्स्टॉलर म्हणजे काय की आपल्याला जे काही ऑप्शन्स पाहिजे ते चूज करून आपण त्यानंतर पुढे इन्स्टॉल करू शकतो. आता हा इन्स्टॉलर सगळे ऑप्शन्स आपल्याला देईल. आपल्याला नेमकं कोणते ऑपरेशन्स पाहिजे त्यासाठी आपल्याला इथं भरपूर ऑप्शन आहे. हे व्हिज्युअल स्टुडिओ एक IDE आहे, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, ज्याच्यात आपण भरपूर साऱ्या गोष्टी करू शकतो जसं की ASP.NET, वेब डेव्हलपमेंट, Azure डेव्हलपमेंट, पायथॉन डेव्हलपमेंट, जे पाहिजे ते आपण करू शकतो. हे जे काही आपल्याला जे सिलेक्ट करायचं आहे ते करू शकतो. C++ वगैरे पण आहे, मोबाईल डेव्हलपमेंट पण आहे. परंतु आपल्याला त्याची गरज नाही. आपल्याला डेटा वेअरहाऊसिंग रिलेटेड सगळ्या गोष्टी बघायच्या. त्यासाठी आपण हे डेटा स्टोरेज अँड प्रोसेसिंग हे एक घेऊ शकतो किंवा डेटा सायन्स अँड ॲप्लिकेशन हे घेऊ शकतो आणि बाकीचे जे आहे ते आपल्याला काही गरज नाही. मग आता इथं क्रिएटिंग डेटा सायन्स ॲप्लिकेशन, आता हे सध्या मी सिलेक्ट करत नाही, आपल्याला जेव्हा नंतर लागेल तेव्हा आपण करू शकतो. आता हे जे आहे इथं तुम्ही बघू शकता की डेटा स्टोरेज अँड प्रोसेसिंग याच्यात ETL हे सेक्शन येतं. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यात हे सिलेक्ट करायचं आहे. आता याच्यात आपल्याला इथं बघू शकतात की SQL सर्व्हर डेटा टूल्स, मग आपल्याला जे इंटिग्रेशन सर्व्हिसेस लागणार ते आपण इथं घेऊ शकतो आणि बाय डिफॉल्ट जेवढं आहे तेवढं आपण जे ऑप्शन्स इथं अवेलेबल आहेत ते सिलेक्ट करायचे आणि इथे तुम्हाला लोकेशन द्यायचं आहे. लोकेशन जर तुम्ही म्हटलं की तुम्हाला चेंज करायचं आहे
तर सी ड्राईव्हमध्ये तुमचे जे काही फोल्डर असतील ते करू शकतात. अदरवाईज जे डिफॉल्ट आहे ते ठेवू शकतात, म्हणजे काही हरकत नाही आहे. आणि आता फक्त इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे. जवळपास 5.19 GB डेटा साईज लागणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तुमच्या सिस्टमवरती तेवढी साईज पाहिजे, स्पेस पाहिजे. तेवढं बघा आणि त्याच्यानंतर क्लिक ऑन इन्स्टॉल करा. आता हे थोडीशी लाँग प्रोसेस असेल, 1-2 मिनिटं घेईल माझ्या मते. डाउनलोड डिपेंडिंग अपॉन युअर इंटरनेट स्पीड डाउनलोड होणार आणि त्याच्यानंतर
तर आता मी सिस्टम रिस्टार्ट केल्यानंतर परत मला त्या .exe फाईलवरती क्लिक करून इन्स्टॉलेशनची स्क्रीन आलेली आहे आणि इथं नेक्स्ट करतोय. आता हे केल्यानंतर इथं आता तुमचं व्हिज्युअल स्टुडिओ कम्युनिटी जे 2022 जे आपण इन्स्टॉल केलं त्याचा ऑप्शन इथं येईल. जर तुम्हाला येत नसेल तर इन्स्टॉल करा त्या व्हिज्युअल स्टुडिओला किंवा मॉडिफाय करा आणि मग त्याच्यानंतर याच्यावरती हे ऑप्शन आलं पाहिजे. त्याशिवाय ते इन्स्टॉल होऊ शकत नाही. मग याच्यावरती क्लिक करायचं आणि इन्स्टॉल म्हणायचं. तर हे SSIS आपण आता इन्स्टॉल करतोय. तर हे पण थोडा वेळ घेऊ शकतो, 1 ते 2 मिनिट वगैरे. आणि ते इन्स्टॉल झाल्यानंतर मग आपण आपल्या व्हिज्युअल स्टुडिओमध्ये प्रॅक्टिकल करू शकतो. ते आता आपण पुढे बघूया. सेटअप कंप्लीटेड म्हणून ऑप्शन येईल आणि आपण हे क्लोज करायचं आहे. आता आपण पुढे बघूया की आता आपलं व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल झालेलं आहे आणि SQL सर्व्हर इंटिग्रेशन सर्व्हिसेस पण इन्स्टॉल झालेले आहे आणि त्याच्या आपण यूज कसा करायचा व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये ते आता आपण पुढच्या भागात बघूया. सध्या तुम्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी ज्या लिंक दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही तुमच्या सिस्टमवरती व्हिज्युअल स्टुडिओ आणि SSIS इन्स्टॉल करून घ्या, जेणेकरून तुम्ही रेडी असाल पुढचे जे काही प्रॅक्टिकल्स करायचे त्यासाठी. मला आशा आहे मी सांगितल्याप्रमाणे व्हिज्युअल स्टुडिओ टूल आणि SQL सर्व्हर इंटिग्रेशन सर्व्हिसेसचं टूल तुम्ही तुमच्या सिस्टमवरती इन्स्टॉल केलेलं असेल. आता तुमचं सक्सेसफुल इन्स्टॉल झालं असेल तर आता आपल्याला थोडंसं प्रॅक्टिकल करण्याची गरज आहे. जिथे मी तुम्हाला ETL ऑपरेशन्स कसे परफॉर्म करायचे, एक्सट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म आणि लोड ते थोडंसं एक बेसिक दाखवणार आहे, जेणेकरून आपल्याला पुढे ॲडव्हान्समध्ये गोष्टी ज्या करायच्या आहेत त्यासाठी आपली एक सुरुवात होईल, की जिथे आपण हा एक CSVचा डेटा आहे, कॉमा सेपरेटेड फाईल आहे, की जिथे 4 कॉलम्स आहेत आणि हा डेटा एक फ्लॅट फाईलमध्ये, म्हणजे आता जरी मी एक्सेलमध्ये ओपन केलंय तर एक .csv फाईल आहे. CSV फाईल म्हणजे बेसिकली हे एक्सेलमध्ये ओपन केली होती, परंतु आता इथे अशीच जर बघितली CSV फाईल म्हणजे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज, म्हणजे हे जे कॉलम्स आहे आणि त्याचे कॉलम हेडर्स आहे वरच्या पहिल्या रोजमध्ये आणि त्याच्यानंतर त्याचे व्हॅल्यूज, पण सगळे व्हॅल्यूज काय आहे एका कॉमाने सेपरेटेड आहे. तर अशा ज्या फ्लॅट फाईल्स, याला आता फ्लॅट फाईल्स म्हणतात, ॲज अ सोर्स म्हणून आपण SQL सर्व्हरच्या टूलमध्ये लोड करणार आहे. म्हणजे जसं की इथं काही एखादा डेटा असेल, लेट्स से हा एक टेबल आहे, याच्यात आपला जो काय आहे तो SQL सर्व्हरमध्ये, जर तुम्हाला SQL येत असेल तर त्याच्यात तुम्हाला माहिती की हे वेगवेगळे कॉलम्स असतात आणि त्याच्यात रोज डेटा रोजच्या स्वरूपात असतो. सिमिलरली आपण यासाठी काय करू शकतो, मग आता आपल्याला हा जो काही डेटा आहे हा CSVचा, हाच डेटा आपल्याला तिकडे घ्यायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला आता सुरुवातीला व्हिज्युअल स्टुडिओ कोड आता आपलं इन्स्टॉल झालेलं आहे, व्हिज्युअल स्टुडिओ टूल हे ओपन करायचं आहे आणि याच्यात आपण आता SSISचं पॅकेज क्रिएट करणार आहे, जिथं आपल्याला हा जो जो CSV फाईलचा डेटा आहे तो आपण एका नवीन टेबलमध्ये इन्सर्ट करणार आहोत. म्हणजे टेबल आपण क्रिएट करू शकतो इथं डायरेक्टली, म्हणजे एकतर एक्झिस्टिंग टेबलमध्ये लोड करू शकतो किंवा नवीन टेबलमध्ये क्रिएट करून लोड करू शकतो, कोणताही करू शकतो. पण मी तुम्हाला एकदम सिंपल सांगणार आहे की जिथे आपण एक टेबल डायरेक्टली SSIS मधून क्रिएट करून त्याच्यातच डाटा लोड करू शकतो. तर त्यासाठी आता आपण हे व्हिज्युअल स्टुडिओ कोड ओपन झालेलं आहे. आता याच्यात ऑप्शन्स असतात, आता क्लोन रिपॉझिटरी, ओपन अ प्रोजेक्ट ऑर सोल्युशन, ओपन लोकल फोल्डर, क्रिएट न्यू प्रोजेक्ट वगैरे. तर याच्यात आता सध्या आपल्याला हे वरचे जे ऑप्शन आहे आपण नंतर बघणार आहोत. इथं क्रिएट न्यू प्रोजेक्ट, एक नवीन प्रोजेक्ट आपण क्रिएट करणार आहोत आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता याच्यावर क्लिक केल्यानंतर भरपूर ऑप्शन्स असतात. आता हे व्हिज्युअल स्टुडिओ हे काय IDE आहे, म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, म्हणजे इथे आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्ट्स करता येतात. म्हणजे तुम्हाला जर वाटलं वेब डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट करायचा तर वेब डेव्हलपमेंट, पायथॉनचा प्रोजेक्ट करायचा आहे, आता तुम्ही इथे ऑप्शन बघू शकता, पायथॉन वेब प्रोजेक्ट, बॉटल वेब प्रोजेक्ट, टाईपस्क्रिप्ट, जावास्क्रिप्ट वगैरे जे पाहिजे ते. आता याच्यात अँग्युलर वगैरे तुम्ही आणि .NETचे काही फ्रेमवर्क्स आहे, तर बरेचसे आहे, जे पाहिजे ते आपण करू शकतो. म्हणजे हे टूल खूपच छान आहे. म्हणजे ह्या टूलमध्ये पण आपल्याला काम करता आलं पाहिजे. वाटलं तुम्हाला काही नवीन शिकायचं आहे तर पर्टिक्युलरली एखादा लेट्स से जावास्क्रिप्ट शिकायची, तर हे टूलमध्ये आपण तुम्ही शिकण्यासाठी किंवा प्रॅक्टिस करण्यासाठी यूज करू शकता. तर आपल्याला स्पेसिफिकली SSIS करायचं आहे किंवा इंटिग्रेशन सर्व्हिसेस किंवा ETL ऑपरेशन्स करायची. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, इथे ऑप्शन्स घेताना 2 ऑप्शन आहे, इंटिग्रेशन सर्व्हिसेस प्रोजेक्ट आणि इंटिग्रेशन सर्व्हिसेस इम्पोर्ट प्रोजेक्ट विजार्ड. आता याच्यात काय आहे, पहिलं जे आहे ते आपण डायरेक्टली ब्लँक प्रोजेक्ट ओपन होणार, त्याच्यात आपण आपले जे ETL ऑपरेशन्स आहे ते क्रिएट करून रन करू शकतो. याच्यात जे आहे ते एक्झिस्टिंग कुठेतरी आपण क्रिएट केलेलं आहे
त्याच्यावरती आपण इम्पोर्ट करू शकतो. तर आपल्याला हे नाही सिलेक्ट करायचं, हे न्यू करायचं आहे आणि याला सिलेक्ट केल्यानंतर इथं नेक्स्ट म्हणायचं आहे आणि इथं नाव द्यायचं आहे. आता काय आपण एखादा प्रोजेक्टचं नाव देऊ शकतो. पहिला ETL प्रोजेक्ट एक नाव मी देतोय. आता याच्यात हे लोकेशन जे आहे ते आपल्या हे लोकेशन तुम्हाला वाटलं तर चेंज करू शकतो. तुम्हाला एखाद्या तुमचा स्वतःचा प्रोजेक्ट ठेवायचा असेल फोल्डर तर करू शकता. आता हे माझा आहे इथं तर मी इथंच ठेवतोय. सोल्युशन नेम आलेलं आहे इथं. आता इथं म्हटलं प्लेस द सोल्युशन अँड प्रोजेक्ट इन द सेम डिरेक्टरी. आता सोल्युशन जर हे केलं तर हे निघून जाईल, परंतु सोल्युशन जर केलं प्रोजेक्टचं एका वेगवेगळ्या डिरेक्टरीमध्ये असेल तर हे नाव राहील त्यासाठी. तर काही केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त आयडेंटिफाय करण्यासाठी हे अनचेक राहिलेले चांगले. सोल्युशन म्हणजे आपलं जो प्रोजेक्टचे जे फाईल्स आहेत त्या सेपरेट राहतील. आता इथं क्रिएट म्हणायचं आहे. आता क्रिएट केल्यानंतर आता आपल्याला हा एक ब्लँक प्रोजेक्ट आपल्याला क्रिएट होईल. म्हणजे मायक्रोसॉफ्ट आपलं व्हिज्युअल स्टुडिओ जे कोड आहे, आता इथे एक पॉपअप येतोय अजूर मध्ये क्रिएट करायचं तर नाही म्हणायचं सध्या, कारण अजूर म्हणजे त्यांचं क्लाउड ETL तर ते आपल्याला लगेच करायचं नाही. ते नंतर आपण बघू जेव्हा आपण पुढे शिकूया. सध्या आपल्याकडं ऑप्शन्स, आता थोडासा इंटरफेस समजून घ्या. याच्यात इंटरफेसमध्ये तुम्हाला बघावं लागेल की आता इकडं वेगवेगळे कंपोनंट्स आहे. आता हे कंपोनंट्स काय असतात, हे बेसिकली हे जे काही कंपोनंट्स आहे ते आपल्याला ETL इम्प्लिमेंट करण्यासाठी लागतात. म्हणजे कुठून डेटा घ्यायचा आहे, कुठल्या याला कनेक्ट करायचं आहे, तर ते कनेक्ट करायचं कसं, त्याच्यानंतर काय ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हे सर्व गोष्टी करावं लागतात. तर सुरुवातीला फक्त बेसिक समजण्यासाठी आपल्याला करायचं काय, तर आता आपल्याला एक डेटा फ्लो टास्क घ्यायचा आहे. आता आपल्याला करायचं काय की एक फॅट फाईलमधून डेटा घ्यायचा आहे आणि तो SQL सर्व्हरच्या जो डेटाबेस आपला अजूरचा ॲडव्हेंचर वर्क्सचा त्याच्यात आपल्याला टाकायचा आहे. मग इथे आपण हे डेटा फ्लो टास्क जे आहे ते इथं घ्यायचं आहे कंट्रोल फ्लोच्या स्क्रीनवरती इथं. आता हे जे केल्यानंतर आता हे ब्लँक असेल, पण याला जर तुम्ही डबल क्लिक केलं म्हणजे डेटा फ्लोच्या याच्यात गेलो तर हे बाकीचे जे ऑप्शन्स आहे इथे चेंज होतात. म्हणजे हा एक कंट्रोल फ्लो आहे आणि कंट्रोल फ्लोमध्ये मेन टॉपला जे कंपोनंट असतात तेच असतात. इंटरनली त्याच्यावरती जेव्हा आपण क्लिक करू त्यावेळेस हा कंट्रोल फ्लो डेटा फ्लोचा टॅब ओपन होतो आणि याच्यात आपल्याला हे वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील की ॲग्रिगेट, कंडिशनल स्प्लिट वगैरे. हे जसे जसे लागतील तसे तसे यूज करायचे असतात. ODBC सोर्स, ODBC डेस्टिनेशन वगैरे. सध्या आपल्याला सध्या काहीच माहीत नाही असं समजूया SSISमध्ये. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं हेल्प घेऊन म्हणा किंवा आपल्याला जे बेसिक करता येईल ते करायचं आहे. तर त्यासाठी आपण हे एक डेस्टिनेशन असिस्टंट आणि सोर्स असिस्टंट म्हणजे एक हे आपल्याला हेल्प करतील की कसं करायचं. त्यासाठी हे याला ड्रॅग करायचं इथे आणि इथे सोडायचं याला. याच्यात काय होईल ना की आपल्याला समजेल की कसं करायचं. आता इथं काय आलं की ॲड न्यू डेटा सोर्स, म्हणजे एखादा सोर्समधून आपल्याला फाईल घ्यायचं आहे, एखादी डेटा घ्यायचा आहे, तर तो कसं कोणतं तरी कनेक्शन पाहिजे ना त्याला. आता इथं जर हे जे ऑप्शन आहे आपल्याकडे जेवढे कनेक्शन सोर्स टाईप आहे, SQL सर्व्हर आहे, एक्सेल आहे आणि फॅट फाईल, पण जे अनइन्स्टॉल पण आहे ते पण इथं दाखवतात. म्हणजे आपल्याला वेगवेगळे सोर्सेस असतात. हे जर यूज करायचे असेल तर आपल्याला ते इन्स्टॉल करावं लागतात, परंतु ते पुढची गोष्ट आहे. सध्या आपल्याकडे 3 गोष्टी आहे इथं. SQL सर्व्हरला कनेक्ट करू शकतो ॲज अ सोर्स, परंतु आता आपल्याकडे काय फॅट फाईल आहे. मग त्यासाठी आपण काय म्हणणार आहे, इथे न्यू कनेक्शन मॅनेजर म्हणणार आहे. सध्या आपल्याला या सोर्स टाईपबद्दल सिलेक्ट नाही करायचं काही. तर लेट्स से इथं सोर्स न्यूवरती डबल क्लिक जर केलं तर आपण एक नवीन कनेक्शन क्रिएट करणार आहोत आणि याच्यात आपल्याला हे ऑप्शन्स दिसणार आहे. आता इथं आपली जी फाईल आहे CSV फाईल आहे माझ्याकडे प्रोडक्ट्सची, तर ती फाईल मी इथून सिलेक्ट करतोय. एक .csv फाईल आहे प्रोडक्ट्स म्हणून, जी मी ओपन करून दाखवली होती तुम्हाला, ती इथं घेतलेली आहे. आणि आता याच्यात वेगवेगळे ऑप्शन्स असतात. डिलिमिटर, आता इथं टेक्स्ट क्वालिफायर, हेडर रो. आता डिलिमिटेड म्हटलं आपण तर याच्यात आपल्याला जर आपण कॉलम्स बघितले तर कॉलम डिलिमिटर म्हणजे जसं मी तुम्हाला दाखवलं होतं कॉलम डिलिमिटर, की इथं प्रत्येक कॉलमच्या सेपरेटर काय आहे. इथं आपला प्रत्येक कॉलममध्ये काय आहे, एक एक कॉम आहे, बरोबर. तर ते आपल्याला टूलला सांगावं लागतं. त्यासाठी आपल्याला इथे हा डिलिमिटर द्यावा लागतो. आता बऱ्याच वेळा काही वेळेस कोलन असतं, सेमिकोलन असतं, टॅब असतो. जसं रिक्वायरमेंट असेल, जसं डेटा असेल त्यानुसार आपल्याला हे सिलेक्ट करावं लागतं.
आणि आता इथं बघायचं आहे कॉलम हेडर्स वरती आलेले ते का आले, कारण की आपण इथे एक ऑप्शन चेक केलेलं आहे, डिफॉल्ट कॉलम नेम्स इन द फर्स्ट डेटा रो. जर आपलं तसं नसेल तर आपल्याला ते काढून टाकावं लागतं. आणि पण आपल्याकडे आहे म्हणून आपण तसंच ठेवायचं. आता ॲडव्हान्स या गोष्टी ज्या आहेत, इथं प्रत्येक कॉलम नेम याचा डेटा टाईप इथं आपल्याला वाटलं तर चेंज करू शकतो आपण काही. पण सध्या आपल्याला जसं आहे तसंच, आपल्याला जास्त कॉम्प्लिकेटेड करायच्या गोष्टी नाही. आपल्याला फक्त सिंपल बघायचं की डेटा कसा घ्यायचा, आणि हा प्रिव्ह्यू दिसतो. ठीक आहे, याला ओके करायचं आहे. ही फाईल आलेली आहे. आता याच्यात आपण काय करतोय, हे झाल्यानंतर एक फॅट फाईल सोर्स आलेला आहे. आता इथं बघा, कंट्रोल फ्लोमध्ये डेटा फ्लो टास्क आहे, त्याच्यात इंटरनली गेलो तर आपला हा फॅट फाईल सोर्स आहे. आता हा फॅट फाईल सोर्सचा डेटा जो आहे तो आपल्याकडं माहिती आहे. आता आपण रीड केली ती फाईल, एक्स्ट्रॅक्ट केली बेसिकली त्या फॅट फाईलमधून, एक्स्ट्रॅक्ट ऑपरेशन. आणि आता आपल्याला डेस्टिनेशन म्हणजे काय, आपल्याला त्या एसक्यूएल सर्व्हरच्या डेटाबेसमध्ये टाकायचं आहे, ॲडव्हेंचर वर्क्स डेटाबेसमध्ये. त्यासाठी हे डेस्टिनेशन असिस्टन्स इथं घ्यायचं आहे. आणि आता इथं डेस्टिनेशन असिस्टंट आल्यावर एकतर आपण एक एक्सेलमध्ये टाकू शकतो किंवा एसक्यूएल सर्व्हरमध्ये टाकू शकतो. त्यासाठी आपल्याला एसक्यूएल सर्व्हरचं कनेक्शन सिलेक्ट करायचं आहे. याला जे आहे डबल क्लिक केलं तर आपला जो एसक्यूएल सर्व्हरचा जो डेटाबेस आहे, म्हणजे आता हा माझ्याकडे जो आहे, तुमच्याकडे हे एसक्यूएल सर्व्हर पाहिजे इन्स्टॉल, तर ते जे सर्व्हरचं नाव आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि मग इथे टाकायचं आहे ते. आणि त्याच्यानंतर इथे केल्यानंतर त्याचा डेटाबेसेस असतात. हे डेटाबेसेस कोणते, ॲडव्हेंचर वर्क्स 2022 कोणत्या जो डेटाबेस आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि क्लिक ऑन ओके म्हणायचं. इथं टेस्ट कनेक्शन पण करू शकतो. आता टेस्ट कनेक्शन सक्सेडेड आलं म्हणजे आपलं कनेक्शन व्यवस्थित आहे. जर पर्टिक्युलर डेटाबेसला काही युजर नेम पासवर्ड असेल तर आपल्याला हे ऑप्शन सिलेक्ट करून त्याचा युजर नेम आणि पासवर्ड द्यावा लागेल. परंतु आपल्याला बाय डिफॉल्ट काही विंडोज ऑथेंटिकेशन आहे, त्याच्यामुळे देण्याची गरज नाही. आणि हे झाल्यानंतर आता OLB डेस्टिनेशन आलेले, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर परत इथे यायचं आहे, नवीन घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपण हे काय करणार, इथं असं ड्रॅग करणार इनपुट सोर्स, आणि याच्यात आपण काय करणार, आता इथे हे जे टेबल आहे, टेबल और व्ह्यू, इथे ऑप्शन आपण काय करणार, सिलेक्ट ॲज न्यू करणार, न्यू टेबल क्रिएट करणार आहे. आता इथं लगेच न्यू जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या टेबल ची कमांड आहे ती ऑटोमॅटिक क्रिएट होते. आता हे जे नाव आहे ते आपण काही पण देऊ शकतो. तर आपण एखादं नाव देऊ शकतो. आता हा एक नवीन टेबल क्रिएट होतोय, ते तुम्हाला जे वाटेल ते नाव देऊ शकता इथे. आणि त्याचं नाव मी आता इथे देतोय की फ्लॅट फाईल कडून आलेला डेटा. थोडं इंटरेस्टिंग मराठीत नाव आहे, हरकत नाही. आपण फक्त टेस्टिंगसाठी करतोय त्याच्यामुळं थोडंसं इंटरेस्टिंग असे नाव दिले तरी काय हरकत नाही. हे टेबल आपण क्रिएट करतोय. आता ही कमांड जी आहे ती आपण इथे लिहिलेली आहे. याच्यात डेटा टाईप वगैरे जे बाय डिफॉल्ट आहे ते सध्या राहू द्या. याच्यात वाटले तर आपण नंतर चेंज करू शकतो, परंतु सध्या ओके करायचंय. हे केल्यानंतर जेव्हा आपण ओके करतो आणि जर इथे एसक्यूएल सर्व्हरला आलो आपण, तर आपल्याला काय करायचंय, इथं सिलेक्ट स्टार फ्रॉम जो फाईल आहे, टेबल आपण क्रिएट केला तिथे, त्याला जर आपण रन करण्याचा प्रयत्न केला तर आता बघायचं आहे की 4 टेबल क्रिएटेड आहे ऑलरेडी तिथे. आता तुम्हाला तो टेबल इथे पण दिसेल. याच्यात जर मी तुम्हाला इथे रिफ्रेश करून दाखवलं, ॲडव्हेंचर वर्क्समध्ये आपला हा नवीन टेबल आलेला आहे. तो इथे आलेला असेल, तो कुठे आलेला आहे, हां इथे. तर तुम्ही आता हा टेबल बघू शकता. याच्यात कॉलम्स आहे ते आपले 4 कॉलम्स, प्रोडक्ट आयडी, प्रोडक्ट नेम, प्राइस आणि कॅटेगरी. तर आता सध्याच्या तर डेटा नाही आहे, म्हणजे आपण टेबल जर क्रिएट झालाय तो कुठून क्रिएट झालाय, इथे. आता हे जे आहे, आता याची मॅपिंग आपल्याला स्पेसिफाय करावं लागेल इथे. आता मॅपिंग बघा, हे ऑटोमॅटिक घेतलं, नाव सेम आहे म्हणून, प्रोडक्ट आयडी, प्रोडक्ट नेम. आणि बाकी इथे जे ऑप्शन्स आहे ते सिलेक्ट करण्याची गरज नाही. डेटा ॲक्सेस मोड, टेबल और व्ह्यू फास्ट लोड, म्हणजे लोड करायचं आपल्याला डेटा. तर ओके करायचं आहे. आता हे काय झालंय, पहिला जो कंपोनंट आहे तो एक्स्ट्रॅक्शन, सोर्समधून एक्स्ट्रॅक्ट करायचा, आणि सेकंड जो आहे तो लोड आहे. आता आपल्याकडे ETL म्हणजे काय, एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफॉर्म लोड, म्हणजे एक्स्ट्रॅक्ट जर केलं आणि मधली अजून एक स्टेप असते जी ट्रान्सफॉर्म असते. ट्रान्सफॉर्ममध्ये म्हणजे कसं असतं, डेटा क्लिनिंग असतं, डेटा स्प्लिटिंग असेल, कॉलममध्ये कॉलममधून काही डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे, कॉलम स्प्लिट करायचे असेल, असे वेगवेगळे जे ऑपरेशन्स आहेत
ते परफॉर्म करायला जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यात ट्रान्सफॉर्म होतं. त्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ते आपण पुढे थोडं डिटेलमध्ये जेव्हा ते एक्झाम्पल घेऊया तेव्हा तुम्हाला समजेल नेमकं ट्रान्सफॉर्म म्हणजे काय. परंतु आता सध्या एक्स्ट्रॅक्ट आणि लोड हे 2 ऑपरेशन आपण इथे परफॉर्म करण्याचा प्रयत्न करतोय. तर आता आपल्याला हे एक्झिक्यूट करायचंय. म्हणजे आता आपलं सोर्स फाईल आणि OLB डेस्टिनेशन हे सेट झालेलं आहे. तर आपल्याला एक्झिक्यूट करण्यासाठी 2 ऑप्शन्स आहे. एक तर इथे स्टार्टवर डायरेक्टली क्लिक करू शकतात. हे जे आहे स्टार्ट विदाउट डिबगिंग, आणि इथे राईट क्लिक जरी केलं तरी एक्झिक्यूट पॅकेज म्हणून ऑप्शन आहे. कोणतंही सिलेक्ट करा. 2 ऑप्शन असतात Azureमध्ये पण. आता आपण Azureचं काही करत नाही, परंतु हे एक्झिक्यूट पॅकेज म्हणून ऑप्शन आहे ते सिलेक्ट करून आपण रन करू शकतो. त्यासाठी मी काय करतोय, हे एक्झिक्यूट पॅकेज म्हणतोय. आणि आता इथं तुम्हाला लॉग दिसेल याचा. आता इथं बघायचंय, हे टिक मार्क आलेले आहे, ग्रीन टिक मार्क, म्हणजे आपलं पॅकेज एक्झिक्युशन कम्प्लिटेड विथ सक्सेस असा मेसेज आलेला आहे. याच्यावर जर क्लिक केलं तर आपण डिझाईन मोडमध्ये परत जाऊ शकतो आणि आपल्याला जर पाहिजे असेल तर याचा लॉग चेक करू शकतो की काय काय स्टेप्स परफॉर्म केलेले आहे. आता आपल्याला ॲक्च्युअली डेटा लोड झाला आहे की नाही तर ते बघायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला SQL सर्व्हरमध्ये जायचं आहे आणि आपल्याकडे हा टेबल एम्प्टी होता. तर मी जर याला एक्झिक्यूट केलं तर आता आपले किती आहे, 100 रोज आलेले याच्यात लोड झालेले. तर जे जे काय आपले त्या फ्लॅट फाईलमध्ये 100 रोज होते, जसेचे तसे या टेबलमध्ये लोड झालेले. तर अशा पद्धतीने आपण हे जे आहे SSISचं पॅकेज क्रिएट करू शकतो, जिथे आपण एक फाईल रीड केलेली किंवा एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे डेटा आणि तो आपण SQL सर्व्हरच्या टेबलमध्ये लोड केलेला आहे. तुम्ही ट्राय करू शकतात हे सोर्स आणि डेस्टिनेशन असिस्टंट घेऊन आणि ट्राय करायचं आहे की कसं तुम्ही सोर्समधून डेटा डेस्टिनेशनमध्ये टाकू शकतात. एखाद्या एक्सेल फाईलमधून SQL सर्व्हरच्या डेटाबेसमध्ये घ्या किंवा SQL सर्व्हरमधूनच एका टेबलमधून दुसऱ्या टेबलमध्ये इन्सर्ट करण्याचा प्रयत्न करा. बरेचसे ऑप्शन्स असतात. किंवा फॅट फाईलमधून म्हणजे CSV फाईलमधून एक्सेलमध्ये लोड करा. वेगवेगळे ऑप्शन्स ट्राय करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही या टूलशी थोडंसं फॅमिलियर होशाल आणि तुम्हाला याची यूज टू होशाल आणि तिथून तुम्ही अजून पुढचे काही प्रॅक्टिकल्स करणार आहोत. आता आपण पुढे बघूया, थोडेसे अजून काही थेरॉटिकल कन्सेप्ट्स आहेत त्या बघणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढे आपण जेव्हा जसं जाऊ तसं प्रॅक्टिकली जास्तीत जास्त याच्यात एक्झाम्पल्स बघूया. आता आपण काही थेरॉटिकल कन्सेप्ट बघूया. म्हणजे जेव्हा आपण डेटा वेअरहाऊस डिझाइन करतो त्यावेळेस कोणत्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहेत. म्हणजे आपण जे म्हणतो की डेटा वेअरहाऊसमध्ये कोणते टेबल असायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण डेटा स्टोअर करायला पाहिजे, कोणत्या कोणत्या टेबलमध्ये कसला कसला प्रकारचा डेटा आपल्याला स्टोअर करावा लागतो, त्यासाठी कोणत्या टेक्निक्स यूज केल्या जातात आणि कॉमनली यूज कोणत्या टेक्निक्स आहेत, ते आता आपण इथे बघणार आहोत. डायमेन्शनल मॉडेलिंग ही एक कन्सेप्ट आहे जी काय आहे नेमकी, त्याची गरज काय आहे, मग त्यात कोणत्या कोणत्या कंपोनंट्स येतात, ते आता आपण बघूया. तर सर्वात प्रथम डायमेन्शनल मॉडेलिंग म्हणजे एक प्रकारची मेथड आहे किंवा पद्धत आहे ऑर्गनाईज करण्याचा डेटा. म्हणजे जे काही डेटा वेअरहाऊस आपण बिल्ड करणार आहोत त्यात आपल्याला व्यवस्थित डेटा ऑर्गनाईज करण्यासाठी ती एक पद्धत आहे ॲज अ डायमेन्शनल मॉडेलिंग. आणि मग याच्यात काय असतं तर फॅक्ट टेबल्स असतात आणि डायमेन्शन्स असतात. आता फॅक्ट्स म्हणजे काय, तर फॅक्ट्स म्हणजे मेजरमेंट्स लाईक प्रॉफिट, कॉस्ट, बॅलन्स, अशा ज्या व्हॅल्यू आहेत ते म्हणजे फॅक्ट. आणि डायमेन्शन्स म्हणजे काय की कॅटेगरी किंवा टाइम पिरियड, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ॲड्रेस, फोन नंबर, अशा पद्धतीचे जे आहे ते डायमेन्शन्स. आपण पुढे डिटेलमध्ये हे बघणार आहोत विथ एक्झाम्पल. पण हे कशासाठी असतात तर फॅक्ट्स आणि डायमेन्शनचा उपयोग काय होतं की जेव्हा आपल्याला रिपोर्ट्स किंवा चार्ट्स बनवायचे असतात त्यावेळेस आपण असं कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे प्रॉफिट बाय इयर, प्रॉफिट बाय मंथ, किंवा एखादे कॉस्ट आहे, आपल्याला कॉस्ट कॅल्क्युलेट करायची, मंथली कॉस्ट, अशा पद्धतीचे. किंवा अजून प्रॉफिट बाय कॅटेगरी, की प्रॉफिट बाय प्रोडक्ट, असं जे आहे त्या पद्धतीचा जो आपल्याला डेटा कॅल्क्युलेशन करायचं आहे त्यासाठी आपल्याला हे फॅक्ट्स आणि डायमेन्शन्स लागतात. ह्या 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला समजणं गरजेचं आहे की फॅक्ट्स म्हणजे काय आणि डायमेन्शन्स म्हणजे काय. तर आता फॅक्ट्स आणि डायमेन्शन जेव्हा असतात असे बरेचसे फॅक्ट टेबल आणि डायमेन्शन्स असू शकतात. एक फॅक्ट टेबल त्याच्या अराउंड डायमेन्शन टेबल्स असतात आणि त्यानुसार ते एकमेकाला जॉईन करून आपण पुढे त्याचं डेटाबेस डिझाइन क्रिएट करू शकतो. तर जेव्हा आपण असं करतो म्हणजे मधले सेंटरला फॅक्ट टेबल असतो आणि त्याला हा एक डायमेन्शन टेबल कनेक्ट केलेला आहे, हा दुसरा एक डायमेन्शन टेबल कनेक्ट केलेला आहे, तिसरा एक केलेला आहे, चौथा एक कनेक्ट केलेला आहे. कनेक्ट करतो म्हणजे जॉईन्स केलेले असतात प्रायमरी की आणि फॉरेन कीच्या बेसिसवरती. तेव्हा हा कोणता होता तर स्टार स्कीमा होतो. तर 2 प्रकार असतात, स्टार स्कीमा आणि स्नोफ्लेक स्कीमा. ते पुढे मी डिटेलमध्ये सांगणारच आहेत. तर
डायमेन्शनल मॉडेलिंगमध्ये अशा पद्धतीने फॅक्ट्स आणि डायमेन्शन्स एकमेकाला जोडलेले असतात आणि त्यानुसार आपण त्याच्यावरती रिपोर्टिंग किंवा अनालिटिक्स किंवा अनालिसिस करू शकतो. तर जेव्हा आपण डायमेन्शनल मॉडेलिंग म्हणतो त्यावेळेस आपण एवढं समजून घेणं गरजेचं आहे की ही एक प्रकारची युनिक टेक्निक आहे डेटा स्ट्रक्चर करण्यासाठी किंवा स्ट्रक्चर वाईज डेटा स्टोअर करण्यासाठी आणि ही कॉमनली यूज इन DWH. म्हणजे डेटा वेअरहाऊसमध्ये हे बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी यूज केली जाते आणि याचा वापर ऑप्टिमाइज फॉर फास्टर डेटा रिट्रीव्हल म्हणजे फॅक्ट्स टेबल कन्सिडर करायचा आणि त्याच्या अराउंड डायमेन्शन टेबल जे असतात त्यामुळं काय होतं की फॅक्टमध्ये डिटेलमध्ये डेटा असतो, डायमेन्शनमध्ये फक्त एकच व्हॅल्यू असते. तर त्यानुसार आपल्याला डेटा रिट्रीव्ह करण्यासाठी सोपं जातं. ते पुढं आपण एक्झाम्पल सहित बघणारच आहोत. आणि ओरिएंटेड अराउंड परफॉर्मन्स अँड युजेबिलिटी म्हणजे त्याचा परफॉर्मन्स व्यवस्थित राहण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आणि त्याची युजेबिलिटी म्हणजे तो आपल्याला वापरता पण आला पाहिजे व्यवस्थित. तर त्यासाठी आपल्याला हे डिझाईन केलेलं असतं आणि दिस इज डिझाईन फॉर रिपोर्टिंग ऑर ओलॅप ऑनलाईन ॲनालिटिकल प्रोसेसिंग किंवा रिपोर्टिंग म्हणजे जे रिपोर्ट्स आपल्याला बनवायचे असतात वेगवेगळ्या प्रकारचे जेणेकरून आपण जो काही डेटा आपण पॉवर BI मध्ये म्हणा, टॅब्ल्यूमध्ये म्हणा किंवा कोणत्याही रिपोर्टिंग टूलमध्ये आपण जे काही रिपोर्ट्स बनवतो त्यात आपल्याला इझिली आपल्याला रिपोर्ट्स बनवता आले पाहिजे. त्यासाठी असं डेटा वेअरहाऊस डिझाईन केलं असतं आणि त्यासाठी ही डायमेन्शनल मॉडेलिंग टेक्निक यूज केली जाते. आता हे काय यूज करायचं डायमेन्शनल मॉडेलिंग? तर आता काही एक्झाम्पल्स आहेत बघूया. आता आता हे टेबल आहे. लेट्स से हा डेटा जो आहे या टेबलमध्ये हा पूर्ण डेटा हा एक सेलचा डेटा आहे. कुठून तरी एखाद्या सोर्स फाईलमधून किंवा सोर्स सिस्टममधून येतोय आणि तो आपल्या डेटाबेसमध्ये स्टोअर होतोय. म्हणजे एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे. आता हा एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर याच्यात जर बघितलं तर तुम्ही इथं बघू शकता की डेट वाईज प्रॉडक्टची कॅटेगरी आणि त्याच्यानंतर कस्टमर आहे आणि कोणाचे कस्टमर कोण आहे त्याच्यात आणि त्याचा प्रॉफिट असं काही प्रकारचा हा डेटा आहे. म्हणजे याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहे की एका दिवशी कोणतं प्रॉडक्ट सेल झालं, मग ते कोणी घेतलं, कोणता कस्टमर होता, त्याचा आयडी काय आहे, त्यानुसार त्याचं प्रॉफिट किती झाला, अशा पद्धतीचा हा डेटा आहे. मग याला आपण हा एक पूर्ण डेटा आहे. आता हे सॅम्पलसाठी मी एक 6 रेकॉर्ड घेतलेले, परंतु खूप मोठे ऑर्गनायझेशन असेल, तर त्यात तुम्ही विचार करू शकतात की दिवसाला लाखोनी रेकॉर्ड असतात किंवा लाखोनी ऑर्डर्स असतात आणि मग त्याच्यात प्रॉफिट वगैरे असतात. मग ते लाखोनी रेकॉर्ड्स असतात, तर हा टेबल किती मोठा होईल? आता हे जेव्हा आपल्या डेटा वेअरहाऊसमध्ये येतो हा टेबल किंवा हा डेटा, त्यावेळेस आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की हा डेटा एवढा एकाच टेबलमध्ये स्टोअर केला तर आपल्याला पुढे ॲक्सेस करायला तो अवघड जाईल. मग काय करावं लागतं आपल्याला? तर याच्यातला थोडासा डेटा अॅनलाईज करायचा. आता ह्याच्यात बघा, हे कस्टमर नेम आहे. आता एकदम शॉर्टमध्ये हे कस्टमर नेम आहे, पण कस्टमरचं फुल नेम असेल किंवा ॲड्रेस असेल, असे पण कॉलम्स एकाच टेबलमध्ये आले, तर मग हा कॉम्प्लिकेटेड होऊन जातो. मग याला आपण काय करू शकतो? हा जो टेबल आहे, याला सेपरेट करू शकतो. म्हणजे हा जो कस्टमरचा डेटा आहे, तो एक सेपरेट टेबलमध्ये आपण घेऊ शकतो. मग तो कसा घ्यायचा? तर कस्टमर आयडी एक सेपरेट कॉलम बनवायचा. त्याचा कस्टमर नेम, त्याचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट, अजून ईमेल आयडी वगैरे असे काही कॉलम्स असतील. रिलेव्हंट कस्टमरच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन ती घेऊ शकतो आपण. आणि ह्या ज्या मेन टेबलमध्ये आहे, त्याच्यात फक्त एवढेच कॉलम ठेवायचे. आता इथे कस्टमर आयडी आहे, हा नेम कॉलम जो आहे तो काढून टाकला आणि तो याच्यात स्टोअर केला. आणि मग याचे हे ॲक्सेस कसे करणार एकमेकाला? तर याला हा फॅक्ट टेबल झाला, हा डायमेन्शन टेबल झाला. फॅक्ट आणि कस्टमरचा डायमेन्शन टेबल. आणि याच्यात एक प्रायमरी की आणि फॉरेन की असते. आता प्रायमरी की म्हणजे काय की याच्यात जी युनिक असेल 1 2 3 4 5 6 आणि फॉरेन की काय याच्यात डुप्लिकेट पण असू शकतात. कारण एक कस्टमर 2 प्रॉडक्ट घेऊ शकतो. जसं की आता इथं बघा, हे 1 नंबरचा कस्टमर आहे. त्याने एकच प्रॉडक्ट घेतलेलं आहे इथं. परंतु 2 नंबरचा जो कस्टमर आहे त्यांनी 2 प्रॉडक्ट घेतलेले. मग त्याचे 2 रेकॉर्ड्स आहे. तर असेच रेकॉर्ड असू शकतात. मे बी अजून एखादा कस्टमर असेल, 10 नंबरचा कस्टमर आहे, त्यांनी 10 प्रॉडक्ट घेतले. त्यामुळे त्याच्या 10 एंट्री इथे असू शकतात. तर अशा पद्धतीने आपण याला सेपरेट करू शकतो. ह्या मेन टेबलमधून हा कस्टमरच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन काढून इथे ठेवायचं. फक्त एक एक की त्याला आपल्याला रेफर करायला लागणार आहे. कस्टमर आयडी आणि प्रायमरी की आणि फॉरेन की एवढं ठेवण्यासाठी मग मी जर म्हटलं की मला कस्टमर आयडी 1चा रेकॉर्ड्स पाहिजे असेल, तर मी ह्या टेबलमधून सहज रिट्रीव्ह करू शकतो. आता सिमिलरली अजून आपल्याला दुसऱ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आता हा जो मेन टेबल आहे, आता मी कस्टमरचं इन्फॉर्मेशन तर काढलीच, परंतु आता इथे बघायचं आहे प्रोडक्ट आणि कॅटेगरी हे 2 कॉलम पण आहे, की जे प्रोडक्टची इन्फॉर्मेशन काढतायत देता येईल इथं. याला पण मी थोडंसं सेपरेट करू शकतो का? तर नक्कीच करू शकतो.
आता हे प्रोडक्टला, आता इथं प्रोडक्टला जो आहे प्रोडक्ट कॅटेगरी आणि प्रोडक्ट हे जे मी आहे ते याच्यात घेतलं. एक अजून एक टेबल बनवला आणि त्याला मी प्रोडक्ट आय डी, प्रोडक्ट आणि कॅटेगरी असे 3 कॉलम बनवले आणि ह्या मेन टेबलमध्ये फक्त प्रोडक्ट आय डी ठेवला हा जो आहे. मग हा काय होईल आपला एक हा फॅक्ट टेबल आहे तोच आहे. त्याच्यात कस्टमरची इन्फॉर्मेशन आहे, कस्टमर आय डी. मी अजून एक कॉलम ॲड केला इथं प्रोडक्ट आय डी आणि हा प्रोडक्ट आय डी आणि हा प्रोडक्ट आय डी मी 2 एकमेकाला कनेक्ट केले. हा प्रायमरी की, हा फॉरेन की. तर अशा पद्धतीने आपण हा टेबल अजून थोडा छोटा करू शकतो. जिथं आपल्याला याच्यात प्रोडक्टची इन्फॉर्मेशन जी आहे ती दुसऱ्या एखाद्या टेबलमध्ये घेऊ शकतो. आता हा टेबल अजून सिम्प्लिफाय झालाय. आता आपल्याला अजून या टेबलमध्ये जरा चेक करायचं आहे, की काय करता येईल. आता इथं डेटचा कॉलम बघा. ह्या डेटच्या कॉलममध्ये तुम्ही बघू शकतात, की इथे पण डेट आहे. 1 तारीख आहे आणि त्याच्यानुसार मग आता हा टेबल थोडा छोटा झालाय. आपण प्रोडक्ट काढला बाहेर, कस्टमर आयडी पण कस्टमरचे डिटेल्स पण बाहेर काढले. आता या डेटसाठी काय करता येईल का? तर नक्कीच आपण याच्यासाठी पण एक सेपरेट टेबल बनवू शकतो. तो डायमेन्शन टेबल असेल. डेट आयडी असेल इथे एक प्रायमरी की आणि वीक डे असेल, मंथ असेल, इथे हॉलिडेज करू शकतो कॉलम. कॉलम करू शकतो आपण, डेज कॉलम ॲड करू शकतो. अशा पद्धतीने एक डायमेन्शन टेबल क्रिएट करू शकतो आणि त्याच्यात आपण परत एक प्रायमरी की आणि फॉरेन की ठेवू शकतो. जेणेकरून आपला हा डेटा टाइप आणि हा डेटा टाइप सेम असेल. म्हणजे आता इथे जरा हा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असेल तर याला आपण प्रॉपर डेट फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करून जो जेणेकरून आपल्याला तो पुढे ॲक्सेस करायला सोपं होईल. तर अशा पद्धतीने आपण जे काही हे 3 ऑप्शन म्हणतो, की ओरिएंटेड अराउंड परफॉर्मन्स आणि युजेबिलिटी आणि फास्टर डेटा रिट्रीव्हल. म्हणजे जर तुम्ही आता विचार केला, की कोणत्याही टेबलमधून डेटा रिट्रीव्ह करायचा असेल आणि जर आपण म्हटलं, की सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रॉडक्ट टेबल वेअर प्रॉडक्ट इज इक्वल टू भेंडी, असं जर रिट्रीव्ह करण्याचा प्रयत्न केला, तर भेंडी जेव्हा आपण टेक्स्ट किंमत देतो आपण, त्यावेळेस त्याला टाईम जास्त जाईल. परंतु मी असं जर म्हटलं, की माझा जो प्रॉडक्ट आयडी हा इथं प्रॉडक्ट लेट्स से भेंडीमध्ये हा 2 नंबरचा प्रॉडक्ट आहे जो भेंडी आहे लेट्स से किंवा 1 नंबरचा. तर प्रॉडक्ट आयडी इज इक्वल टू 1 असा फिल्टर दिला, तर डेटा लवकर रिट्रीव्ह होतो. तर त्यासाठी आपल्याला हे जे फीचर्स दिलेले आहेत, ऑप्टिमाइज फॉर फास्टर डेटा रिट्रीव्हल आणि ओरिएंटेड अराउंड परफॉर्मन्स आणि युजेबिलिटी. त्यासाठी आपण हे टेबल आहे ना सेपरेट करू शकतो. अशा पद्धतीने आपला एक फॅक्ट टेबल झालेला आहे आणि बाकी 3 डायमेन्शन टेबल झालेले आहे. कस्टमर, प्रोडक्ट आणि डेट. आणि मग याच्यावरती आपण आता स्टार स्कीमा यूज करू शकतो किंवा स्नोफ्लेक स्कीमा यूज करू शकतो. जशी आपल्याला जशी गरज असेल तशी. आता थोडंसं आपण डिटेलमध्ये फॅक्ट ह्या टेबलकडे जाणार आहे. नेमकं याच्यात येतं काय आणि हा कसा असतो डेटा? तर ते थोडंसं आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला हा स्टार स्कीमा मी परत आता इथे दाखवतोय. स्टार स्कीमामध्ये फॅक्ट टेबल सेंटरला असतो आणि बाकीचे डायमेन्शन टेबल असतात. आता हे डायमेन्शन टेबल जे असतात त्याच्यात वेगवेगळ्या स्ट्रिंग टाईपचा डेटा असतो जनरली आणि फॅक्ट टेबलमध्ये कॅटेगरी मेजर डेटा असतो म्हणजे मेट्रिक्सचा डेटा. आणि आता याच्यात आपल्या जर जे ते टेबल मी आता दाखवले होते तुम्हाला 3 एक्झाम्पल्सच्या सहित 3 डायमेन्शन टेबल जसं डीम प्रोडक्ट, डीम कस्टमर आणि डीम डेट हे 3 केले आणि ते एकमेकाला जॉईन केले विथ द हेल्प ऑफ दिस फॅक्ट टेबल प्रॉफिट सेंटरवर ठेवून. याला हा स्टार स्कीमा म्हणतो. आता ही स्टार स्कीमा म्हणण्याचं कारण की स्टार सारखी डिझाईन होती. म्हणजे इथे एखादा अजून दुसरा टेबल असू शकतो, अजून बरेचसे असू शकतात. तर अशा पद्धतीने आपण ही स्टार स्कीमा यूज करू शकतो. आता स्टार स्कीमामध्ये फॅक्ट्स हे फॅक्ट हा जो टेबल आहे तो फाउंडेशन म्हणजे तो असला तरच ह्या बाकीच्यांचा यूज आहे. म्हणजे डीम प्रोडक्ट म्हणजे मला जर असं कॅल्क्युलेट करायचं आहे, की एका कस्टमरने किती प्रोडक्ट एका महिन्यात खरेदी केले, असं जर मला फाइंड आउट करायचं आहे आणि माझ्याकडे हा फॅक्ट टेबलच नसेल, तर मी कसं काढू शकतो? तर नाही काढू शकत. त्यासाठी हा फॅक्ट टेबल जो आहे तो ट्रान्झॅक्शनल डेटा आहे तो. ॲक्चुअल ट्रान्झॅक्शन जे ट्रान्झॅक्शन होत आहे, एव्हरीडे ट्रान्झॅक्शन्स तो डेटा या टेबलमध्ये स्टोअर असतो. मग तो फाउंडेशन आहे मी तुम्हाला सांगितलं. त्यानुसार त्याच्यात की मेजरमेंट असतात. की मेजरमेंट म्हणजेच मेट्रिक्स किंवा याला फॅक्ट किंवा ट्रान्झॅक्शन्स असं म्हणतो. मग त्याच्यात कोणते येतात? प्रॉफिट येतात. अकाउंटची अमाऊंट जी आहे ती, क्रेडिट अमाऊंट, डेबिट अमाऊंट, त्याच्यानंतर ग्रॉस मार्जिन, अशा पद्धतीचा जो डेटा आहे ते म्हणजे फॅक्ट व्हॅल्यूज किंवा की मेजरमेंट्स
आणि ॲग्रिगेटेड आणि ॲनालायसिस. ॲग्रिगेटेड म्हणजे हा पूर्ण ॲग्रिगेटेड केला जाऊ शकतो, म्हणजे मंथचा डेटा एकत्र केला जाऊन दुसऱ्या एखाद्या टेबलमध्ये आपण स्टोअर करू शकतो. आता हे अजून एक कॅरेक्टरिस्टिक्स असे असतात की ॲग्रिगेटेबल. ॲग्रिगेटेबल म्हणजे काय, न्यूमेरिक व्हॅल्यूज असतात. तर जनरली प्रॉफिट म्हटलं तर न्यूमेरिक आपण प्रॉफिट कसं ॲग्रिगेट करू शकतो. ॲग्रिगेट म्हणजे कसं करू शकतो, ते सम करू शकतो, ॲव्हरेज करू शकतो, त्यानंतर आपण त्याचं काउंट काढू शकतो. अशा पद्धतीचं जे न्यूमेरिक व्हॅल्यू आहे ना, त्यांचं आपण त्या म्हणजे ॲग्रिगेटेबल. आणि त्यानंतर मेजरेबल वर्सेस डिस्क्रिप्टिव्ह. मेजरेबल म्हणजे आपण ते मेजर करू शकतो, म्हणजे ते डिस्क्रिप्टिव्ह नसतं. म्हणजे आपण एखाद्या नंबर फील्ड असेल, त्याची सॅलरी, तर महिन्याची सॅलरी आहे आपण किंवा 12 महिन्याची सॅलरी, याची एक मेजर करू शकतो ना. तर ती एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. इव्हेंट और ट्रान्झॅक्शनल डेटा. इव्हेंट म्हणजे काही ट्रान्झॅक्शन, म्हणजे एखादी ऑर्डर पडली, म्हणजे ऑर्डर पडणे म्हणजे काय, इव्हेंट आपण होतोय किंवा एखादं ट्रान्झॅक्शन होतंय, तर त्या ट्रान्झॅक्शनला काय डेटा आहे, म्हणजे एक प्रोडक्ट मी सेल केलं तर त्या प्रोडक्टची जी प्राइस असेल ती ॲज अ तिथे स्टोअर होईल. आणि डेट टाइम फॅक्ट टेबल. डेट टाइम पण फॅक्ट टेबल असू शकतं, जिथं डेटच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन असू शकते. आता हे एक एक्झाम्पल आहे जिथे तुम्ही बघू शकतात की आय डी, डेट आय डी. आता आपण जे घेतलं होतं ते याचं प्रॉफिट आहे. हा प्रॉफिट म्हणजे काय आहे, तर मेजरेबल व्हॅल्यू ही. आता हे जे कस्टमर आय डी आहे, प्रोडक्ट आय डी आहे, डेट आय डी आहे, आय डी हे आहे, तर हे पर्टिक्युलरली आपण ॲग्रिगेट करायला पाहिजे का, तर नाही. हे जरी न्यूमेरिक जरी असेल तरी याचा काही उपयोग नाही आपण म्हणजे ॲग्रिगेट करण्यासाठी. तर जे मेन ॲग्रिगेट करण्यासाठी जे आहे ते व्हॅल्यू हे असतात, प्रॉफिट, सॅलरी, अमाऊंट वगैरे. मग हे काय असतात, त्याच्यात प्रायमरी की पण असते, जशी इथं आय डी ही प्रायमरी की आहे. फॉरेन की पण असतात, जसं की मी तुम्हाला सांगितलं, डेट आय डी, प्रोडक्ट आय डी आणि कस्टमर आय डी ह्या फॉरेन कीज आहे. त्या दुसऱ्या डायमेन्शन टेबलच्या प्रायमरी कीला रेफर करतात. आणि ग्रेन म्हणजे काय, की याची डिटेल लेवल किती असते, तर मोस्ट ऑटोमॅटिक फॅक्ट्स म्हणजे एकदम डिटेल लेवलला फॅक्ट्स असतात. आणि डिफरंट टाइप्स ऑफ फॅक्ट्स पण अवेलेबल असतात, म्हणजे जे मी सांगितले तसे. आता दुसरा जो प्रकार आहे, दुसरा टेबल आहे तो डायमेन्शन्स. डायमेन्शन्स हे एकदम सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये असतात. आता डायमेन्शन्स कुठे येतात, तर ह्या फॅक्टच्या अराउंड हे डायमेन्शन्स असतात. याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, आता इथं जसं सांगितलं मी तुम्हाला, डीम प्रोडक्ट, डीम डेट आणि डीम कस्टमर, हे आपले काय आहे, डायमेन्शन टेबल्स आहे. आता हे काय असतात, कॅटेगराइज फॅक्ट असतात. कॅटेगराइज फॅक्ट म्हणजे काय, की लेट्स से कस्टमरचं नाव आहे, मग त्या कस्टमरच्या रिलेटेड जो काही डेटा आहे किंवा एखादा प्रोडक्ट आहे, प्रोडक्टच्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती फॅक्टमध्ये स्टोअर केलेली असते. आणि हे सपोर्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह असतात. सपोर्टिव्ह म्हणजे कसं, की कस्टमरचं नाव आहे, त्याचा फोन नंबर आहे, ॲड्रेस आहे, ईमेल आहे, ह्या काय इन्फॉर्मेशन झाल्या. आता एखादा कस्टमर येतो आणि तो काहीतरी सेल करतो किंवा एखादा ट्रान्झॅक्शन करतो, म्हणजे त्याचं काय होतं, की त्या कस्टमरची जी इन्फॉर्मेशन आहे ती ह्या टेबलमध्ये स्टोअर केलेली असते. मग त्यात सर्व डिटेल आहे ते सपोर्टिव्ह असतात. म्हणजे आपल्याला असं सांगितलं, की माझं एक प्रोडक्ट आहे, मला अॅनलाइज करायचं की हे प्रोडक्ट ह्या पर्टिक्युलर सिटीमध्ये कोणते कोणते कस्टमर्स घेत आहेत, तर त्याची लिस्ट किंवा त्याचा रिपोर्ट पाहिजे. तर ते कुठून भेटणार, तर ह्या फॅक्ट टेबलमधून तर ते कॅल्क्युलेट करणारच. आणि त्याच्या अगेन्स्ट जेवढे कस्टमरचे इन्फॉर्मेशन आहे ती ह्या टेबलमधून आपण रिट्रीव्ह करू शकतो. तर सिमिलरली प्रोडक्ट किंवा डेट डायमेन्शन, मंथली आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे, क्वार्टरली काढायचं आहे, इयरली काढायचं आहे, तर त्यावेळेस आपल्याला हे असतात, म्हणजे हे सपोर्ट करतात जे काही डेटा आहे आपलं. याच्यात फिल्टरिंग होऊ शकतं, ग्रुपिंग होऊ शकतं, लेबलिंग होतं. फिल्टरिंग म्हणजे काय, की एका कस्टमरचा डेटा मला पाहिजे. ग्रुपिंग म्हणजे काय, की मला मंथ वाईज डेटा पाहिजे, किंवा लेट्स से की एखाद्या रिजनमध्ये किती प्रकारचे कस्टमर्स आहेत, त्या टाईपचा डेटा आपण ग्रुप करू शकतो, लेबलिंग करू शकतो. तर हे झालं स्टार स्कीमामध्ये हे डायमेन्शन्स. आता हे नॉन ॲग्रिगेटेबल असतात. नॉन ॲग्रिगेटेबल म्हणजे काय, की आता कस्टमरचं नाव आहे, त्याला ॲग्रिगेट करून काय उपयोग होणार आहे. ॲग्रिगेट म्हणजे काय, समरी टोटल करणे, ॲव्हरेज काढणे, मॅक्झिमम मिनिमम काढणे. एक आता कस्टमरचे नाव आहे त्याचं कसं करणार, ते नाही करू शकत. आता काही नंबर्स पण असतात, म्हणजे जसं की फोन नंबर आहे, फोन नंबर पण डायमेन्शनमध्ये येतात. पण फोन नंबर्स चा डेटा टाईप जरी नंबर असला तरी त्याला आपण ॲग्रिगेट करू शकत नाही. म्हणजे ॲग्रिगेट करून काय करणार, म्हणजे उपयोग नाही ना त्याचा, म्हणजे काय समजणार नाही त्याचं. फक्त मग त्या दृष्टीने त्या स्टॅटिक असतात, म्हणजे त्या चेंज होत नाही. तर अशा पद्धतीने हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे की नॉन ॲग्रिगेटेबल. आता हे एक एक्झाम्पल आहे.
आता मी सांगितलं कस्टमर नेम, ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट. याच्यात ईमेल आय डी असू शकतो, अजून दुसरे कोणते इन्फॉर्मेशन असू शकते कस्टमरच्या रिलेटेड. प्रायमरी की असतात, त्याच्यात डायमेन्शन असतात, फॉरेन की पण असतात, परंतु खूप रेअर केसमध्ये डायमेन्शन टेबलमध्ये फॉरेन की असतात. हे कशाचे इन्फॉर्मेशन असते जनरली डायमेन्शन टेबलमध्ये? पीपल, प्रोडक्ट्स, प्लेसेस, टाईम आणि वेगवेगळे डिफरंट टाईप्स ऑफ डायमेन्शन पण आणि डिफरंट टाईप्स ऑफ डायमेन्शन्स पण असतात. आता आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये स्टार स्कीमा आणि स्नोफ्लेक स्कीमा बघायचे. स्टार स्कीमा काय असतात? तर स्टार स्कीमा मी तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीने आपण डिझाईन करतो. आता इथं स्टार स्कीमाचं हे एक्झाम्पल आहे. आता थोडंसं डिटेलमध्ये जायचं की हे नेमके कसे होतात. आता एक एक्झाम्पल आपलं जो मेन टेबल आहे प्रॉफिट फॅक्ट टेबल, याच्यात बघायचं आहे की आपण हा एक डायमेन्शन टेबल आहे याचा प्रोडक्टचा. याला आपण काय करतो, स्टार स्कीमामध्ये काय होतं, याचा जो फॉरेन की आहे आणि याचा जो प्रायमरी की आहे ते दोघं एकमेकाला जॉईन केले जातात. आता इथे बघा, ही फॉरेन की आहे आणि प्रायमरी की, आणि याच्यात 1 to n म्हणजे 1 to n म्हणजे काय, 1 as to many, म्हणजे एका प्रोडक्टचे मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स इथं होऊ शकतात एका दिवसात, एका महिन्यात मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स असू शकतात. त्यामुळं इथं एकच रेकॉर्ड असणार, म्हणजे लेट्स से चिली, मिरची मिरची एकच प्रोडक्ट आहे, परंतु त्याचे ह्या टेबलमध्ये डुप्लिकेट रेकॉर्ड नसणार, परंतु याच्यात असू शकतात. म्हणजे डायमेन्शन टेबल नेहमी छोटे असतात, कारण त्याच्यात डेटा नवीन ॲड होत नसतो. एकदा ॲड झाला तर तो जनरली सेम असतो, फक्त नवीन एखादं प्रोडक्ट आलं, लेट्स से की आता इथं एक नवीन लेट्स से बिस्किटचं प्रोडक्ट ॲड झालं, तर मग इथं एक नवीन रो एकदाच ॲड होईल. परंतु इथं जर ट्रान्झॅक्शन्स होत असतात, दिवसाला 4 बिस्किटच्या ऑर्डर्स गेल्या तर 4 रेकॉर्ड्स येणार. सिमिलरली एखादा चिली, आता चिली किंवा गार्लिक गार्लिकचे ट्रान्झॅक्शन्स होत इथं मल्टिपल रेकॉर्ड, तर 10 रेकॉर्ड्स असू शकतात, एकही रेकॉर्ड असू शकतो किंवा कधी कधी एकही रेकॉर्ड नसू शकतो. परंतु हा टेबल आहे ना, तो मोठा मोठा असतो, मोठ्या रोजचा असतो, म्हणजे लाखोनी रेकॉर्ड असू शकतात त्याच्यात, डिपेंडिंग अपॉन द बिझनेस व्हॉल्यूम. आता याच्यात काय असू शकतं की डेटा रिडंडन्सी असू. डेटा रिडंडन्सी म्हणजे काय की डुप्लिकेट डेटा असू. आता इथं बघा, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल ही कॅटेगरी डबल झालेली, म्हणजे व्हेजिटेबलवाले एक आहे वेगळी आणि फ्रुट्सवाले वेगळे, म्हणजे हे असं असू शकतं. स्वीट्स अँड स्नॅक्स म्हणजे जनरली हा असा प्रकारचा डेटा असतो. मग हे रीड करण्यासाठी थोडंसं स्लो होऊ शकतं. ह्या डिनॉर्मलाइज डेटा असतो हा. आता नॉर्मलायझेशन म्हणून एक डेटाबेसमध्ये कन्सेप्ट आहे की ज्याच्यात आपल्याला अशा पद्धतीचा डेटा आहे तो नॉर्मलाइज करणे. म्हणजे काय, तर ती एक टेक्निक आहे जिथं डेटा रिडंडन्सी म्हणजे अशा पद्धतीचा जो डबल डेटा असतो की डुप्लिकेट डेटा असतो तो रिमूव्ह करण्याचं काम केलं जातं. जर स्टोरेज कमी केलं जातं, परफॉर्मन्स राईट आणि अपडेटला सोपा जातो, आणि मेनी टेबल्स मेनी जॉईन्स, बरेचसे टेबल्स असतात आणि भरपूर जॉईन्स असतात. हे झालं नॉर्मलायझेशन, डेटाबेस नॉर्मलायझेशन. स्टार स्कीमामध्ये जनरली नॉर्मलाइज डेटा असतो जिथं डेटा रिडंडन्सी असू शकते. आता स्टार स्कीमा मोस्टली यूज केला जातो, म्हणजे सगळ्यात जास्त यूज केलेला असेल आणि बऱ्याच जणांना माहीत असेल फक्त स्टार स्कीमाच यूज केला जातो, कारण की तो काय आहे, सिम्पलेस्ट फॉर्म आहे आणि वर्क बेस्ट फॉर स्पेसिफिक गोल. काही स्पेसिफिक गोल असेल तर आपल्याला तो यूज होतो. युजेबिलिटी प्लस परफॉर्मन्स फॉर स्पेसिफिक यूज केसेस, म्हणजे त्याचा काही स्पेसिफिक यूज केसेस असेल तर त्यासाठी भरपूर चांगल्या पद्धतीने आपण त्याचा यूज करू शकतो आणि परफॉर्मन्स पण चांगला असतो. आता हे झालं स्टार स्कीमाबद्दल, परंतु आता स्नोफ्लेक स्कीमाबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया. स्टार स्कीमापेक्षा स्नोफ्लेक स्कीमा कसा डिफरन्स असतो. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टार स्कीमामध्ये कशी आपण प्रोडक्ट आय डी आणि हा प्रोडक्ट आय डी आपण कनेक्ट करतो 1 to मेनी या कार्डिनेटिव्हवरती. आता याच्यात मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला हा जो आहे इथं की डेटा रिडंडन्सी झालेली आहे, कॅटेगरी फ्रुट्स व्हेजिटेबल्स वगैरे, ही काढण्यासाठी आपण अजून काय करू शकतो, एक लेवल अजून पुढे जाऊ शकतो, जिथे एक डायमेन्शन टेबल आपण क्रिएट करू शकतो आणि त्याची कॅटेगरीसाठी. म्हणजे आता इथं बघा, हा एक डायमेन्शन टेबल आहे आणि हा एक डायमेन्शन टेबल आहे. आता हा कॅटेगरीचा डायमेन्शन टेबल आहे, याच्यात फक्त काय कॅटेगरी केलेली आहे, आणि मग इथं अजून थोडासा जसं इथं आपण हे करू शकतो तसंच त्या टाईपचं आपण अजून एक लेवल वरती जाऊ शकतो आणि त्याच्यात आपण कॅटेगरीचा डेटा वेगवेगळा ठेवू शकतो. म्हणजे आता इथं पण बघा, इथं एकच कॅटेगरी हर्ब्स, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आणि स्वीट्स अँड स्नॅक्स, असे 3 रेकॉर्ड झाले. इथे असू द्या डबल,
म्हणजे जे आपल्याला रेफर करायचे होते ते दोन नंबरच्या कॅटेगरीवाले दोन आहे, परंतु असू दे, हे न्यूमेरिक आयडिया असला तर ते डेटा रिट्रीव्हलसाठी सोपं जातं. त्यामुळे आपण असं सेपरेट केलं जातं. म्हणजे स्नोफ्लेकमध्ये काय असतं, फॅक्ट टेबल असतो आणि डायमेन्शन टेबल असतो. आणि डायमेन्शन टेबल अजून थोडासा म्हणजे सेपरेट केला जातो आणि त्यानुसार अजून एक तिसरा किंवा अजून 2-3 टेबल पण क्रिएट केले जाऊ शकतात. अशा पद्धतीने आपण हा स्नोफ्लेक स्कीमा सेपरेट टेबल क्रिएट करून केला जातो. असा हा डिफरन्स आहे स्टार स्कीमा आणि स्नोफ्लेक स्कीमामध्ये. आता स्नोफ्लेक स्कीमाचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज काय आहेत, तर ॲडव्हान्टेज असे आहे की लेस स्पेस, स्टोरेज स्पेस कमी लागते, त्याची कॉस्ट वाचते. म्हणजे दुसरं जे ॲडव्हान्टेज आहे, नो रिडंडंट डेटा. म्हणजे जो काय आहे तो डुप्लिकेट डेटा नसतो, त्यामुळे तो इझियर टू मेंटेन असतो, मेंटेन करायला, अपडेट करायला सोपा जातो आणि करप्ट कमी असतो. म्हणजे म्हणजे होण्याचे चान्सेस कमी असतात. थोडंसं डिसएडव्हान्टेज असे असतात की ते कॉम्प्लेक्स होतात. म्हणजे कसं आहे, जेवढे जास्त टेबल्स ॲड आपण करतो डेटा वेअरहाऊसमध्ये, तर तेवढे त्याची कॉम्प्लेक्सिटी वाढत शकते. कारण जास्त टेबल ॲड केले म्हणजे आपल्याला ते जास्त जॉईन करावं लागतात. मग जास्त आपल्याला टेबल म्हटल्यावर त्याचे क्वेरीज जेव्हा लिहितो आपण, तेव्हा त्याच्यात जास्त आपल्याला जॉईन्स लिहावं लागतात आणि मग ती क्वेरी भरपूर मोठी होती. मग ती कॉम्प्लिकेटेड होऊ शकते. म्हणजे ती क्वेरी लिहिण्यासाठी पण अवघड जाऊ शकतं. आणि मग त्यामुळे काय होतं की लेस परफॉर्मन्स डेटा मार्क, जे काही डेटा मार्क्स आपण करतोय ते त्याचा परफॉर्मन्स हा स्लो होऊ शकतो किंवा आपल्याला डेटा रिट्रीव्ह करायला. तर अशा पद्धतीने आपले काही हे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज आहे. आता स्टार स्कीमा यूज करायचा की स्नोफ्लेक स्कीमा यूज करायचा, हे जनरली ऑर्गनायझेशनच्या पॉलिसीवरती असतात. जे डेटा आर्किटेक्ट वगैरे असतात ते म्हणजे डिसाईड करतात बेस्ड ऑन द डेटा टाईप. आणि यात जे डेव्हलपर लोक असतात त्यांचं काम फक्त की जे काय असतं आपलं की कोणत्या पद्धतीचा स्कीमा वगैरे आहे तो यूज करायचा आहे. परंतु जर तुम्ही पुढे अजून असं थोडासा एक्सपिरियन्स झाल्यानंतर तुम्हाला डेटा आर्किटेक्टवरती काम करायची वेळ आली, त्यावेळेस तुम्हाला हे स्कीमा माहीत असायला पाहिजे आणि त्याचा डिफरन्स पण माहिती असायला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही ते डिसिजन्स घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्यात. मला आशा आहे मी जे काही शिकवतो इथं ते तुम्हाला समजतंय. तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण तुमचा फीडबॅक महत्त्वाचा आहे. हे शिकवणं आणि याचे कंटेंट्स तयार करण्याच्यात मेहनत आहेच आहे. त्यामुळे तुमचे जे कमेंट्स आहेत ते मला नक्कीच प्रेरणा देतील. धन्यवाद.